नमस्कार मंडळी, मी वर्षा सागर जाळिंदे. मी आत्ता हा जो व्हिडिओ बनवत आहे त्यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजे माझं इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे ते सस्पेंड झालेलं आहे. माझी 66,000 लोकांची फॅमिली मी बनवली होती आणि त्यामध्ये सगळे माझे जेन्युइन आणि खरे लोकं होते. एकही फेक फॉलोवर नव्हता. प्रत्येकजण माझ्याशी बोलायचा, मला इनबॉक्समध्ये विचारायचा, "ताई कशी आहेस? काय वगैरे." 8 वर्ष झाले मी ते अकाउंट वापरत होते. जवळ-जवळ 8 वर्षांचा डाटा माझा त्या अकाउंटला होता. माझं 8 वर्षांची जी काही रील्स, माझी ज्या आठवणी, लहान मुलांचे फोटोज, माझ्या फॅमिलीच्या जेवढा पण आनंदाचे क्षण, ते सगळं त्या अकाउंटला होतं. आणि एका क्षणात मेटाने माझं अकाउंट एका क्षणात डिसेबल केलं. कारण काय, तर माझे 2-3 अकाउंट होते. म्हणजे त्यांना वाटलं की ते फेक अकाउंट आहे, पण ते फेक नव्हते, ते देखील माझेच होते ना. तर असे आपण जे मल्टिपल अकाउंट क्रिएट करतो, तर त्याला त्यांनी मला असं समजलं की मी एक स्पॅम क्रिएटर आहे. मग इतके दिवस माझं अकाउंट लिंक होतं फेसबुकला, तर त्यांनी काय केलं, माझ्या फेसबुक अकाउंटला देखील उडवलं. फेसबुक अकाउंटमध्ये माझे टोटल 5,500 माझे फोटोज होते, व्हिडिओज होते, माझा पूर्ण डाटा होता. पोस्ट माझ्या 5,500 होत्या. Instagramवर माझ्या 2,000च्या पेक्षा जास्त माझ्या पोस्ट होत्या. तर सगळ्या पोस्ट माझ्या Instagramने एका क्षणात डिलीट केल्या. मी कितीतरी वेळा मेल केला, कितीतरी वेळा त्यांना सस्पेन्शनपासून वाचण्यासाठी अपील केलं. पहिल्या वेळी अपील केलं, रिजेक्ट केलं. दुसऱ्या वेळी मी पुन्हा अपील केलं, तेव्हाही रिजेक्ट केलं. आणि तिसऱ्यांदा त्यांनी मला ऑप्शनच दिलं नाही अपील करण्यासाठी. 180 डेजचा चान्स असतो. मी 180 डेजच्या पर्यंत पोहोचलेच नाही. मला 2 दिवसात त्यांनी मला सांगितलं की तुमचं अकाउंट कायमस्वरूपी परमनंटली बंद झालेलं आहे, डिसेबल केलेलं आहे. आणि मी जवळ-जवळ प्रत्येक एआयशी बोलले, प्रत्येक कस्टमर केअरशी बोलले, प्रत्येकाशी बोलले की मी काय करू. सगळ्या फॉलो केल्या आहेत. सगळ्या त्यांच्या जे काही पॉलिसी आहे त्या फॉलो केल्या, गाईडलाईन्स फॉलो केल्या. आत्तापर्यंत माझ्या 6 वर्षामध्ये 2दा माझं 1 इयरसाठी रिस्ट्रिक्ट केलं होतं. म्हणजे माझ्या अकाउंटला किती प्रॉब्लेम्स होते. छोटीशी काही गोष्ट चुकली तरी हे Instagram इतके भंगार आहेत की लगेच आपल्या अकाउंटला 1-1 वर्षासाठी ते रिस्ट्रिक्ट करतात. Instagram वापरणं म्हणजे एक प्रकारे जेलमध्ये बंद झाल्यासारखं आहे. आपण त्यांच्या नियमांप्रमाणे वागायचं, त्यांना जसं हवं तसं आपण वागायचं. आणि जे इतर अश्लील व्हिडिओ बनवतात, जे लोक इतर फालतू व्हिडिओ बनवतात, त्यांचे अकाउंट मिलियन्सवर जातात. आणि माझ्या अकाउंटवर कधीही तुम्ही बघितलं असेल, एकही माझी पोस्ट कधीही फालतू नव्हती. आत्तापर्यंतच्या जेवढ्या पण पोस्ट मी टाकल्या त्या सगळ्या, मी खरंच सांगते, सगळ्या पोस्ट माझ्या खूप चांगल्या क्वालिटी पोस्ट होत्या. आणि आत्तापर्यंत मी जवळजवळ मिलियनवर गेले असते, पण माझ्या आयडीवर रिस्ट्रिक्शन्स टाकले गेले. आणि बरेचदा काय होतं की आपल्यावर जळणारी लोकं सगळ्यात जास्त रिपोर्ट करतात. त्यामुळे रिपोर्ट केल्यामुळे आपल्या अकाउंटला जो काही प्रॉब्लेम होतो ना, तो आपल्याला फेस करावा लागतो. पहिल्या दिवसापासून मला डाऊट होता की माझ्या अकाउंटवर खूप जण जळतात आणि त्याचं आज मला फळ मिळालं. असो, जे काही झालं ते झालं. पण इथून पुढे मी आता एक गोष्ट ठरवली आहे की मी Instagramच्या अकाउंटवर इथून पुढे भरोसा ठेवणार नाही. मेटाच्या कुठल्याही ॲपवर माझा आता भरोसा नाही. ह्या मेटाच्या जेवढ्या पण ॲप आहेत त्या कधीही धोका देऊ शकतात. माझी आहे ना खूप विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी यूट्यूबला तुमचे व्हिडिओ डायरेक्ट ट्रान्सफर करा. तुमचा डेटा एका क्षणात ते कधीही डिलीट करू शकतात. मी 2 महिन्याआधी डेटा डाउनलोड केला होता, म्हणून माझं अकाउंटचे जे काही डेटा आहे तो माझ्याकडे अवेलेबल आहे. पण जर मी 2 महिन्यांपूर्वी जर माझा पूर्ण अकाउंटचा डेटा घेतला नसता, तर आज ह्यांनी न सांगता जे कारभार केला आहे तो जर माझ्याबरोबर डेटा न घेता झाला असता, तर विचार करा की किती मोठा धक्का माझ्यासाठी असला असता तो. ह्याचा तुम्ही विचार करा. माझ्या अकाउंटला अक्षरशः त्यांनी उचलून बाहेर फेकल्यासारखं Instagramवाल्यांनी केलेलं आहे. माझ्या ईमेल आयडीला त्यांनी बॅन केलेलं आहे. माझ्या नावाला त्यांनी अक्षरशः मी काही गुन्हा केला ॲज अ गुन्हेगार म्हणून त्यांनी मला सारखे माझ्या नवीन आयडीला पण त्यांनी, मी आता नवीन आयडी 2-3 वेळा केलं, त्या दोन्हीही नवीन आयडीवर त्यांनी मला 4 ते 5 वेळा मला त्यांनी आयडी प्रूफ मागितलं. माझं अपील करावं लागतं. प्रत्येक वेळा मी कमेंट केली, मला त्यांनी बॅन केलं, रिस्ट्रिक्ट केलं. मी कोणाला मेसेज केला, रिस्ट्रिक्ट केलं. मी कुठली लिंक शेअर केली, रिस्ट्रिक्ट केलं. मी WhatsAppच्या Instagramच्या स्टोरीला कुठली माहिती टाकली, मला रिस्ट्रिक्ट करतात. मला का रिस्ट्रिक्ट करतात? कारण मी काहीतरी त्यांच्याबद्दल वाईट बोलेन अशी त्यांना भीती वाटते. मग त्यांना एवढंच जर वाटते तर त्यांनी माझं अकाउंट का माझ्या अकाउंटला इतकी त्रास दिलेला आहे? मी जर स्पॅमर आहे तर मग माझ्या आयडीवरनं तुम्ही आयडी प्रूफ 5-6 वेळा का घेतलं? मी फेसबुकला पण बरेचदा मेसेज केले, रिक्वेस्ट केली की माझा आयडी द्या. फेसबुकने सांगितलं की Instagramचं अकाउंट रिकवर झालं तरच तुमचं फेसबुकचं अकाउंट मिळणार. म्हणजे ही कुठली फालतूगिरी आहे? हे सगळं मला माहिती आहे. मेटाची सर्व्हिस इतकी भंगार थर्ड क्लास आहे की कुणीही विश्वास ठेवू नका. मोठे मिलियनवाल्यांचे लोकांचे 10-10, 15-15 हजार अकाउंट आहे ना, एकेका दिवसाला जात आहेत. आणि सगळ्यांनी सावध राहा. लवकरात लवकर आपण Instagramला टाटा बाय बाय करणं गरजेचं आहे. जर Instagramला क्रिएटरची अजिबात किंमत नाही आहे,
तर आपणही त्या इंस्टाग्रामची किंमत ठेवून काय उपयोग? इतकी मेहनत करून त्या प्लॅटफॉर्मनी मला शेवटी काय दिलं? मला त्यांनी अक्षरशः हाकलून दिले. माझ्याच घरातनं मला हाकलून दिलं. जे घर मी बनवलं होतं, त्या घराच्या बाहेर काढल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही माझ्या अकाउंटला कधीही मला हा प्रश्न विचारू नका, की माझ्याबरोबर नक्की काय झालेलं आहे. म्हणून यापुढे तुम्हीही असंच करा. तुमचे जे काही इंस्टाग्रामवरचे जेवढे पण अकाउंट आहेत, ते सगळे अकाउंट तुम्ही एकत्र सगळ्यांनी डाटा घ्या स्वतःकडे आणि मग नंतर तुम्हाला जर का ठेवायचं तर ठेवा. त्यांनी तुमच्यावर जर का कुठली सस्पेंडची ॲक्शन घेतली तर विसरून जा, की तुमचं अकाउंट परत मिळेल आणि मिळालंच तरी ते 10 वेळा त्याच्यावर तुम्हाला बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन्स येणार. तुम्हाला व्ह्यू कमी येणार, तुमचं अकाउंट ग्रो करणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही अकाउंट वापरा. नाही वापरलं तरी चालेल, फेकून द्या त्या इंस्टाग्रामला, काही उपयोगाचं नाही आहे. आपली एवढी सगळी मेहनत जर का अशी पाण्यात जाणार असेल तर तुम्ही न वापरलेलंच बरं. मी बरेचदा Google AIशी पण संपर्क साधला आणि मेटा AIशी संपर्क साधला. त्यांच्या कस्टमर केअरशी पण बोलण्याचा प्रयत्न केला. कस्टमर केअरने सांगितलं की तुमचं अकाउंट आता परत कधीच नाही मिळणार. मला आता कुठलाही मार्ग राहिलेला नाही आहे. माझं ते जुनं अकाउंट आता कायमस्वरूपी डिलीट झालेलं आहे, कायमस्वरूपी गेलेलं आहे. हे नवीन अकाउंटवर पण माझा भरोसा नाही आहे, ते कधीही जाऊ शकतं. त्यामुळे मी तुम्हाला खात्री देऊ शकत नाही की माझं हे अकाउंट पण कंटिन्यू राहील. त्यामुळे माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्या यूट्यूबला मला सबस्क्राईब करा. मी जर तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम केलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या संपर्कात राहावी, मी तुमच्या सोबतच असावी, म्हणजे तुम्ही मला बघावं, तर प्लीज माझ्या यूट्यूब आयडीवर जा आणि मला सबस्क्राईब नक्की करा. यूट्यूबवर माझा पूर्ण भरोसा आहे. यूट्यूबचं एक खासियत सांगते तुम्हाला, यूट्यूब कधीही कुठल्याही क्रिएटरला कधीही हकलत नाही. तो त्याच्यात कुठलाही डेटा न सांगता डिलीट करत नाही. इंस्टाग्राम करतो, पण तुम्ही हा विचार करा की जे आपली किंमत ठेवतं, जो प्लॅटफॉर्म तुमच्या क्रिएशनची किंमत ठेवतो, तो म्हणजे फक्त यूट्यूब आहे. यूट्यूबवर ट्रस्ट माझा 100% आहे आणि मला गॅरंटी आहे की मी म्हातारी जरी झाले तरी माझा सगळा वर्षभराचा जो काही डेटा आहे तो फक्त आणि फक्त यूट्यूबवर सेफ राहणार आहे. इंस्टाग्रामवर तुमचा डेटा सेफ नाही आहे. फेसबुक एक नंबरचा हरामी आहे. इन्स्टा, फेसबुक दोन्हीही एकत्र आहेत. त्यामुळे मेटाच्या कुठल्याही प्रोडक्टवर, कुठल्याही ॲपवर भरोसा ठेवू नका. तुमचा डेटा सेव्ह करायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा डेटा स्वतःकडे घ्या आणि लवकर टाटा बाय बाय म्हणलात तरी चालेल त्या दोन्ही ॲप्सला. बाकी मी माझा जेन्युइनली माझा जो काही मत होता ते मी तुमच्यापर्यंत पोचवलं. मला जो त्रास झाला, मला महिनाभर झोप नाही आहे की माझं एवढं मोठी मेहनत मी केलेली सगळी पाण्यात गेली, तर तुम्ही त्या गोष्टीचा जरा विचार करा. आणि खरंच जो कोणी क्रिएटर वगैरे असेल तर त्यांनी या गोष्टीचा नक्की विचार करा की हे मी काय सांगते आहे आणि ते तुम्ही समजून घ्या. मोठ्या मोठ्या क्रिएटरसाठी हा व्हिडिओ खूप खास आहे. विचार करून तुम्ही आपलं पुढचं पाऊल उचला आणि अनुभवातनं तुम्ही पण शिकावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. आजचा व्हिडिओ खास यासाठीच होता. तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला काय वाटतं, तुमची पण काही मतं असतील ती माझ्यापर्यंत नक्की शेअर करा आणि प्लीज मला इथून पुढे नक्की सपोर्ट करा यूट्यूबला. हे यूट्यूब चॅनल माझ्यासाठी खूप खास आहे आणि इथून पुढेही खास राहणार आहे. माझी आता यूट्यूबची फॅमिली मला वाढवायची. मला आता कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जास्त फॉलोअर्स नसले, सबस्क्रायबर नसले तरी चालेल, पण मला माझ्या यूट्यूबचे फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा माझा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांसाठी. थँक्यू सो मच.